नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर यामध्ये या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये आरोग्य विभागात या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये गट क आणि ड सवलती सर्व सेवा रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म आहे तो TCSद्वारे भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता, कोणकोणते ऑप्शन असतात हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो जी जाहिरात आहे त्या ठिकाणी TCSच्या पोर्टलद्वारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना या ठिकाणी उजव्या साईडला या ठिकाणी रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा पद्धतीचा फॉर्म येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिलं तुमचं नाव टाकायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला मधलं तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं आडनाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या आईची नाव या ठिकाणी टाकायची आहे, तुमच्या वडिलांची नावं या ठिकाणी तुम्हाला टाकायची. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का, जर झाला असल्यास, जर तुम्ही मॅरिड फिमेल असेल तर तुमचं जे नाव आहे ते टाका, नसेल तर नो करा. त्याचबरोबर जी बर्थ डेट आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करा. जी काही बर्थ डेट असेल SSC प्रमाणे जी काही बर्थ डेट असेल ती सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर जेंडर या ठिकाणी तुम्हाला मेल फिमेल जे काय असलं ते टाका. मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर कन्फर्मेशन मोबाईल नंबर टाका. त्याचबरोबर एक मेल ID टाका ज्याद्वारे तुम्हाला SMS वगैरे येणार आहेत. कन्फर्म मेल ID टाका. त्याचबरोबर 3 एक्झाम सेंटर्स आहेत, त्यापैकी तुम्हाला जे एक्झाम सेंटर पाहिजे ते एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. पहिले एक्झाम सेंटर टाका. त्याच्यानंतर तुमचं जे सेकंड पेपर देणार असाल ते एक्झाम सेंटर टाका आणि थर्ड पेपर देणार असेल ते एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचं आहे. खाली त्या पद्धतीने त्याचबरोबर या ठिकाणी नोट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी जो पिन आहे तो या ठिकाणी सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकायचा आहे. जो काही तुम्हाला दिसत असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. पिन टाकल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जो मेल ID आहे तो याद्वारे एक OTP येणार आहे, तो OTP टाकायचा आहे आणि व्हॅलिड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. अशा स्वरूपात या ठिकाणी OTP सक्सेसफुलचा मेसेज येणार आहेत. खाली क्लोज या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि खाली आल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आय ॲग्री या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमचा हा सिक्युरिटी पिन जो काय आहे तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफायमध्ये ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राईट साईडला जो बॉक्स आहे त्यामध्ये टिका या ठिकाणी करायची आहेत. म्हणजे तुमच्याकडे जो फॉर्म माहिती आहे ते तुम्हाला चेक करायचे आहेत, व्हेरीफाय करायचे आहे. यामध्ये तुमचं नाव, फादर नेम, मदर नेम, बर्थ डेट, मोबाईल नंबर हे सगळं या ठिकाणी तुम्हाला चेकआउट करायचं आहे. एक्झाम सेंटरसुद्धा तुम्ही चेकआउट करून या ठिकाणी सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर नंबर आणि पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपाचा स्क्रीनवरती ID पासवर्ड दिसणार आहे आणि जो मेसेज आणि मोबाईल नंबर आहे त्याद्वारे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ID पासवर्ड येणार आहे. यामध्ये तुम्हाला क्लोज हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये जी बेसिक रजिस्ट्रेशन होतं ते दिसणार आहे. त्यामध्ये त्याच्यानंतर तुमच्याकडे पोस्ट सिलेक्शन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा अशा स्वरूपाचा इंटरफेस येणार आहे. यामध्ये क्लिक हिअर टू अप्लाय, तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करणार असतात ते सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे की या ठिकाणी जे वेगवेगळी पोस्ट असतात, भरपूर सारे पोस्ट आहेत, जवळपास 7-8 पोस्ट आहेत. म्हणजे 2 घटक आहेत, त्या 2 घटकानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पोस्ट असतात. म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वेगळं आणि रुग्णालयासाठी जे सेपरेट पोस्ट असतात त्या पोस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. यामध्ये नोट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी पोस्ट तुम्ही अप्लाय करणार असाल, उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार असाल, चतुर्थ कर्मचारी, हॉस्पिटल, बॉलर अटेंड. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्ही फॉर हॉस्पिटल असेल किंवा फॉर कॉलेज इस्टॅब्लिशमेंट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करणार असाल त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फक्त फॉर हॉस्पिटल हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे मॅरिडल स्टेटस आहेत. जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड लिहा. त्याचबरोबर तुमच्या लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्या या ठिकाणी अनमॅरिड असेल, मॅरिड जे काय असलं ते लिहायचं आहे. त्याचबरोबर अनमॅरिड असेल तर अनमॅरिड लिहा किंवा मॅरिड असेल तर मॅरिड लिहा. मॅरिड असेल तर तुम्हाला जन्मालाच्या मुलांचं तुमच्याकडे जिवंत मुलांची संख्या जास्त आहे का असल्यास यस करायचं आहे. त्याचं तुमचं यस केलं तर तुम्ही इलिजिबल नसणार आहे, तुम्हाला नो करायचं आहे. जर तुम्ही अनमॅरिड असेल तर अनमॅरिडच तुम्ही करा. त्याचबरोबर याच्यात एक्झाम सेंटर तुम्हाला दिसणार आहेत. त्यानंतर तुमच्याकडे डोमासेल आहे का, जर तुम्हाला महाराष्ट्र फॉर्म असेल तर डोमासेल लिहायचं आहे. यामध्ये इंडियन नॅशनॅलिटी सिलेक्ट करा.
तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी आहात का याचं यस का सिलेक्ट करा. डोमासाईलचं तुमच्या या ठिकाणी तहसीलदार किंवा अप्पर तहसीलदार जे काय असल्यास ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर पासिंग जी तारीख आहे, जी डोमासाईलची तारीख आहे ते तुम्हाला तारीख टाकायची आहे, अनुक्रमणिका टाकायची आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो या ठिकाणी जात प्रवर्ग. यामध्ये जात आहेत ओपन, SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD, SBC, OBC, WS आणि SCBC. तुम्हाला जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करा. उदाहरणार्थ ओपन असेल तर ओपन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणतेही आरक्षण तुमच्या ठिकाणी मागणार नाहीत. फक्त या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला, कोणत्या घटकामधून तर ओपन हे सिलेक्ट करू शकता. जर या ठिकाणी तुम्हाला SC असेल तर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही SC मधून SC मध्ये आरक्षण करणार असेल तर SC सिलेक्ट करा. त्यामध्ये तुमचं प्राधिकरण जे कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं सब डिव्हिजन ऑफिसर किंवा जे काय असलं त्याचं तारीख, जात प्रमाणपत्र नंबर, वैधता असेल ते सिलेक्ट करा. जर तुम्ही या ठिकाणी SCBC असेल तर SCBC सिलेक्ट करा. SC मध्ये असेल तर आता या ठिकाणी SCBC सिलेक्ट केला असेल तर जर तुम्ही ओपनमध्ये अप्लाय करू शकता किंवा SCBC कोणतेही तुम्ही अप्लाय करू शकता. सेम त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं, त्याचबरोबर तारीख आणि नेमणूक नंबर वगैरे जे काय असेल ते सिलेक्ट करा. OBC असेल तर OBC सिलेक्ट करा. बरोबर तसा तपशील तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी भरायचा आहे. त्याचबरोबर काही कास्ट या ठिकाणी काही कास्टना या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं. यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल नंबर टाकायचा आहे, प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि नंबर सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला डिसेबिलिटी ID तुम्हाला लिहायचा आहे, जो की तुमचं ब्लॅक मोल ऑन फेस वगैरे जे काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर एक ID प्रूफ लिहायचं आहे. यामध्ये पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, पासपोर्ट जे काय असलं ते सिलेक्ट करा आणि या ॲग्री ऑप्शन तुम्हाला क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो पहिली स्टेप भरल्यानंतर तुमच्याकडे अशा स्वरूपात याकडे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर ऑप्शन येणार आहेत. पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. यामध्ये सेकंड स्टेप असणार आहेत ॲडिशनल डिटेल. यामध्ये तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का असलेच यस करा. त्यामध्ये तुमच्या ठिकाणी प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि नंबर टाकायचा, नसल्यास नो तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आहात का असलेच यस करा. किंवा कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्याची NOC सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे, नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का असल्यास यस करा. प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र कोणी दिलं ते, त्याचा नंबर कोणता होता, तारीख कोणती होती त्याचा नंबर लिहायचा आहे, नसल्यास नो करा. त्याचबरोबर भूकंपग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त असल्यास तुम्हाला यस करा. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र कोणी दिलं त्याची तारीख आणि प्रमाणपत्र नंबर टाका, नसल्यास नो करायचा आहे. त्याचबरोबर अंशकालीन कर्मचारी आहे का असल्यास यस करा. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी यस केल्यानंतर तुमच्यासाठी कर्मचारी कोणी नाव दिलं त्याचं नाव, त्याचबरोबर तारीख आणि ठिकाण नंबर तुम्हाला टाकायचा, नसल्यास नो करा. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन म्हणून अप्लाय करणार असाल तर यस करा. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन स्टार्ट तुमची कधी झालं होते ते लिहा. त्याचं एंड कधी झाला होता सेवा आणि किती वर्षाचा कालावधी झाला असं तुमचं येणार आहे. तुम्ही एक सर्व्हिसमॅन अप्लाय करणार असाल तर तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी शहीद कुटुंब आहात म्हणजे जे एक सर्व्हिसमॅनमधून शहीद झाले असल्यास या ठिकाणी यस करा. त्याचं आरक्षण तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं प्रमाणपत्र नंबर आणि सिरियल नंबर टाका, नसल्यास तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिव्यांग माजी सैनिक आहात का असल्यास यस करा. त्याचबरोबर तुमचा सेवेचा कालावधी, रिटायरचा कालावधी, टोटल एक्सपिरियन्स सर्व्हिस येणार आहे, नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर तुमचे स्पोर्ट्स असल्यास यस करा. त्याचबरोबर स्पोर्ट्सचा कोटा म्हणजे स्टेट लेवल, नॅशनल लेवल जे काय असल्यास ते सिलेक्ट करा. कोणता इव्हेंट होता, खेळाचा प्रकार कोणता होतो ते सिलेक्ट करा. टुर्नामेंटचं जे काही नाव असतं ते लिहा. कोणतं मेडल, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल जे सिलेक्ट करा. प्रमाणपत्र प्राधिकरणाचे तुमच्या ठिकाणी नाव लिहायचं आहे, कधी चालू केलं त्याचं प्रमाणपत्र, तारीख लिहायची आणि अनुक्रमांक लिहायचा आहे. हे सर्टिफिकेट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोडसुद्धा करायचे आहे, नसल्यास तुम्हाला या ठिकाणी नो करा. जर तुम्ही हँडिकॅप असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट यस करा. हँडिकॅपचा प्रकार कोणता होता, किती टक्केचा आहे ते सिलेक्ट करा. प्रकार कोणता होता तो सिलेक्ट करा, की जेणेकरून जी प्रकारामध्ये तुमच्या ठिकाणी जे हँडिकॅपला ज्या जागा आहेत त्या जागेचा प्रकार कोणता ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्हीलचेअरचा आधार हवा का असल्यास ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर लेखनिका हवा आहे का असल्यास ते सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही अपंगच नसला तुम्ही नो सिलेक्ट करा. जर तुम्हाला स्वतःचे सैनिक म्हणून नामांकित केले आहे का असल्यास यस करा. त्याचा तारीख आणि नंबर लिहा, नसल्यास नो सिलेक्ट करा. जर तुम्ही अनाथ ऑर्फन आहात का असल्यास यस सिलेक्ट करा. ऑर्फनचा प्रकार तुम्ही सिलेक्ट करा. या ठिकाणी सिरियल नंबर, प्राधिकरणाचं नाव आणि या ठिकाणी तारीख सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला परीक्षे यापूर्वी कधी प्राबंधिक केली आहे का असल्यास यस करा. त्याचबरोबर कारण द्यायचं आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर काही इतर तपशील आहेत त्यामध्ये तुम्हाला
कोणता गुन्हा दाखल आहे का त्याचा नंबर वगैरे सगळं या ठिकाणी लिहायचं आहे, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्हाला अरेस्ट वगैरे कधी केला आहे का त्यासला येस करा किंवा नो करून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक केला. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली होणार आहे. त्यामध्ये तुमच्या ठिकाणी कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्याचबरोबर ॲड्रेस टाकून झाल्यानंतर इंडिया कंट्री सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा स्टेट कोणता आहे तो सिलेक्ट करा. जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या शहराचे नाव आहे ते सिलेक्ट करून पिनकोड टाकायचा आहे आणि सेम पेमेंट परमनंट ॲड्रेस असतात आणि सेम येस हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पात्रता तपशील यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का असल्यास या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला फक्त या ठिकाणी तुम्हाला 10वीचेच मार्क्स या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत, जे की तुम्हाला इतर जे काही असले तुम्ही या ठिकाणी टाकायचे नाहीत. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेट असले महाराष्ट्र किंवा इतर बोर्ड असले ते सिलेक्ट करा. स्कूलचं नाव सिलेक्ट करा. त्याचबरोबर पासिंगचा पर्सेंटेज CGPA जो काय असला तो सिलेक्ट करा. एकूण मार्क्स किती होते ते कितीपैकी किती मार्क्स पडले ते किंवा आणि कोणता महिना होता पासिंगचा तो तुम्हाला सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचा आहे. ओके, तर सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्याकडे पहिली जी माहिती आहे ते सेव्ह नेक्स्ट होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स आणि पेमेंट हे ऑप्शन तुम्हाला येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिला आहे फोटो आणि सही. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लिक हिअर टू अपलोड यापासून क्लिक करायचं आहे. यामध्ये लाईव्ह कॅप्चर फोटो करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फोटोसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटो या ठिकाणी तुम्हाला साईज दिलेली आहे यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर सहीमध्ये पुढचा आहे तो म्हणजे सिग्नेचर या क्लिक हिअर टू अपलोड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये सिग्नेचर 80 KB 200 KB अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर त्याने तुम्हाला 10वीचे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट अपलोड करा. त्याचबरोबर डोमासेल अपलोड करायचा आणि या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लागत असेल तर नॉन क्रिमिनल, जर एखादं आरक्षण म्हणजे जसं की खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक किंवा जे काय असले ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत किंवा इतर डॉक्युमेंट्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे ॲरो असतात त्या बॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. संपूर्ण बॉक्स या ठिकाणी फिलअप करायचा आहे. यामध्ये सर्व फिलअप करा आणि आय ॲग्री ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी प्रिव्ह्यू हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी प्रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे. यामध्ये तुम्हाला फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरला सगळं या ठिकाणी फॉर्म भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. हे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करा. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती या ठिकाणी योग्य रित्या तुम्ही चेकआउट करू शकता. या ठिकाणी चेकआउट केल्यानंतर तुमच्यासाठी सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासाठी जे पेमेंट आहेत ते पेमेंटला पे जाणार आहेत. पेमेंट या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा रुपयाद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर पेमेंटचा फॉर्मचा जी PDF आहे ती डाउनलोड करा आणि महत्त्वाचं म्हणजे पेमेंटची स्लिपसुद्धा आहे तुम्हाला आपण जी डाउनलोड करायची आहे. ओके, तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा आवडेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटिफिकेशन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.